श्रीमद भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। दिव्य रूपाचे दर्शन झाल्यानंतर अर्जुनाने भगवंत श्रीकृष्णाविषयी म्हणाला, हे ऋषिकेशा, तुझ्या कीर्तीने म्हणजे तुझा महिमा ऐकून वा गाऊन जगत अत्यंत हर्षित होते व तुझ्यावर अनुरुक्त होते, ते योग्यच आहे। तसेच राक्षस भयभीत होऊन दशदिशांकडे पळतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतात, तेही योग्यच आहे। हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही महान व आदिकर्ता अशा तुला ते का नमस्कार करणार नाहीत? कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगत निवासा, सत असत व त्याच्याही पलीकडे असलेले जे अक्षर ब्रह्म ते तूच आहेस। तू आदिदेव आहेस, पुराण म्हणजे चिरंतन पुरुष आहेस, तूच या विश्वाचा परम आधार आहेस, तूच जाणणारा व जाणण्याजोगा आहेस आणि तूच परमधाम आहेस। हे अनंत रूपा, तूच हे विश्व व्यापले आहेस। तू वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती व प्रतिपितामह म्हणजे पितामह अशा ब्रह्मदेवाचाही पिता आहेस। तुला 1000 वेळा नमस्कार असो, नमस्कार असो, पुनरुपी आणखीही नमस्कार असो, नमस्कार असो।